नमस्कार मित्रांनो, तर तुमचा मोबाईल स्लो झालाय का? ॲप उघडायला वेळ लागतोय किंवा मोबाईलची परफॉर्मन्स आधीसारखी राहिलेली नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी अशा युजफुल 5 सेटिंग सांगणार आहे, ज्याने तुमचा मोबाईल स्मूथ आणि फास्ट चालण्यास मदत होईल. मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर येईल. चला तर जाऊयात थेट मोबाईल स्क्रीनवरती. मित्रांनो, तुम्हाला पहिल्या सिंपल सेटिंगसाठी काय करायचे, सिम्पली तुमच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं वर सर्चवाला ऑप्शन दिसेल. तिथे तुम्हाला सिम्पली स्टोरेज सर्च करायची. स्टोरेज सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा एक ऑप्शन येतो स्टोरेज म्हणून, त्यावरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायची. त्यानंतर तुमच्या मोबाईलचा सगळा डाटा या ठिकाणी दिसतो. तुमचं डिव्हाइस नेम, स्टोरेज, मॉडेल, बॅटरी वगैरे, रॅम सगळं या ठिकाणी दिसतं. तर सिम्पली तुम्हाला काय करायचं, तुमच्या स्टोरेजमध्ये जायचं. स्टोरेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलचं स्टोरेज दिसेल. किती MB काय आहे, किती GB काय आहे, म्हणजे इमेज किती MB आहे, व्हिडिओ किती GB आहे, APK कोणचे GB येतं, ते सगळा डाटा तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तुम्हाला काय करायची, इथून क्लिअर अप करायची. म्हणजे काय क्लिअर करायची, जे तुम्हाला लागत नाहीत गोष्टी. म्हणजे तुम्ही काही इमेज आहेत त्या बोरिंग आहेत किंवा आधीच्या इमेज आहेत ते मला सध्या आत्ता लागत नाहीत. तर सिम्पली तुम्हाला काय करायची, इमेजमध्ये जायचे. अशा इमेज पहा ज्या तुम्हाला लागत नाही, त्या इमेज तुम्ही इथून डिलीट करू शकता. तुम्ही बॅक यायचं, परत तुम्हाला व्हिडिओमध्ये जायचं आहे. असे व्हिडिओ पाहिजे जे व्हिडिओ तुम्हाला लागत नाही किंवा फार ओल्डेस्ट जुने व्हिडिओ आहेत, ते व्हिडिओ तुम्ही इथून डिलीट करू शकता. असेच ॲपमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही इथून आपला डाटा थोडा क्लिअर करू शकता, जेणेकरून तुमचं स्टोरेज कमी होईल आणि मोबाईल चांगला चालेल. तर मित्रांनो, ही होती आपली सगळ्यात पहिली सिंपल सेटिंग. तर दुसरी सेटिंगसाठी काय करायचं, तुम्हाला परत एकदा सिंपल सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये गेल्यानंतर काय करायचं, तुम्हाला सिम्पली खाली स्क्रोल करायची आणि ॲप्सवाला ऑप्शन दिसेल. सिम्पली ॲप्सवाले ऑप्शनवर जायचे. नंतर सगळ्यात पहिल्यांदा ॲप मॅनेजमेंटमध्ये जायचं. ॲप मॅनेजमेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जेवढे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असतील आणि जे ॲप मोबाईलवर आलेले आहेत ते सर्व ॲप तुम्हाला या ठिकाणी दिसतील. तुम्हाला काय करायची, जे ॲप तुम्ही डेली यूज करता, उदाहरणार्थ इंस्टाग्राम, फेसबुक किंवा व्हॉट्सॲप, यूट्यूब, असं ॲपमध्ये जायचं आहे. समजा मी तुम्हाला सिम्पल दाखवतो. या ठिकाणी मी जातो फोनपे, कारण फोनपेमध्ये आपण सुद्धा डेली यूज करतो. इथे गेल्यानंतर तुम्हाला खाली डाटा युजेस आणि स्टोरेज युजेसवाले दोन ऑप्शन दिसतील. तर सिम्पली तुम्हाला खाली स्टोरेज युजेसवाल्या ऑप्शनवर जायची आणि तर तुम्हाला क्लिअर कॅच करायची. क्लिअर डाटा करू नका. क्लिअर डाटा केला तर तुमचा अख्खा डाटा इथून डिलीट होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला क्लिअर कॅच करायची, म्हणजे जो फालतू डाटा असतो, तुम्ही जो यूज करता तो डाटा या ठिकाणी ॲड होतो. तुम्हाला सिम्पली क्लिअर कॅच करायची. असे तुम्ही जे ॲप डेली यूज करता त्या प्रत्येक ॲपमध्ये जाऊन करायचं आहे. तर मित्रांनो, ही होती आपली दुसरी सिंपल सेटिंग. तर तिसऱ्या सेटिंगसाठी सिंपल काय करायचं, तुम्हाला जे अननेसेसरी ॲप आहेत त्यांची बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटी बंद करायची. ती कशी करायची तुम्हाला सांगतो. एकदा सेटिंगमध्ये जायचं. सेटिंगमध्ये गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला ॲप्समध्ये जायचं आहे. ॲप्समध्ये गेल्यानंतर ॲप मॅनेजमेंट आणि लिस्ट, परत ते ॲप ओपन करायचे आणि जे ॲप तुम्ही डेली वापरतात त्याच ॲपमध्ये जायचं. समजा मी या ठिकाणी ChatGPT वापरतो, ChatGPTमध्ये जातो. नंतर तुम्हाला खाली बॅटरी युजेसवाला एक ऑप्शन दिसेल, तर सिम्पली बॅटरी युजेसवाल्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि ते ॲलो बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटी, जे तुम्हाला गरजेचे ॲप आहे ज्यांची बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटी तुम्हाला चालू ठेवायची, अशाच ॲपची ठेवायची. कारण मला ChatGPTची बंद करायची, तर तुम्ही सिम्पली इथून अशी बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटी बंद करू शकता, जेणेकरून ते ॲप बॅकग्राऊंडला चालणार नाहीत आणि तुमच्या मोबाईलवर जास्त लोड किंवा भार येणार नाही. तुम्ही असे जे ॲप लागत नाहीत, तुम्हाला फारसे यूज करत नाही, त्या ॲपमध्ये जाऊन तुम्ही अशी बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटी बंद करू शकता. चौथ्या सेटिंगसाठी काय करायचं आहे, तर ही एक सेटिंग नाही, तुम्हाला सिम्पली सांगतो काय करायचे. तुम्ही जेव्हा पण असं समजा या ठिकाणी तुम्ही इंस्टाग्राम ओपन केलं, तुम्ही असं इंस्टाग्राम पाहता, नंतर बंद करता, परत जाता व्हॉट्सॲपवर जाता, व्हॉट्सॲप पाहताकडे पण असं बंद करता. नंतर तुम्ही असे प्रत्येक ॲपमध्ये जात जाता, मधलं बटन दाबून बंद करता. पण मागे जे ॲक्टिव्हिटी चालू असते, समजा हे रील्स आहे, हे मेसेज, हे ॲक्टिव्हिटी चालू राहते, त्यामुळे सुद्धा मोबाईलवर लोड येतो, कारण एकाच वेळी 4 किंवा 5 ॲप्स चालू असतात. तर तुम्हाला सिम्पली काय करायचे, तुम्हाला एखादा ॲप पाहून झाला की तुम्हाला इथून असे डिलीट करायचे. यानंतर काय होणार आहे, तुमची जी बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटी आहे ती बंद होणार आहे. तुम्ही जो ॲप पाहताय फक्त तोच ॲप चालू राहणार आहे. यामुळे मोबाईलवर फारसा लोड येणार नाही. तो पाचवी सेटिंग खूप सिंपल आहे मित्रांनो. तुम्हाला एक 15 दिवसातून आपला मोबाईल रिस्टार्ट करायचे. प्रत्येकाला तर माहीतच असं रिस्टार्ट कसा करायचं आहे. पॉवर बटन दाबून धरायचं,
यानंतर तुमचा मोबाईल आपोआप रिस्टार्ट होईल. कारण रिस्टार्ट केल्यानंतर जे नवीन फीचर्स गुंतलेले असतात ती फीचर्स आपोआप आपल्या मोबाईलमध्ये चालू होतात. त्यामुळे जो मोबाईल हँग प्रॉब्लेम होतो तो हँग मोबाईल प्रॉब्लेम कायमचा दूर होऊन जाणार आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आपल्या 5 सिंपल सेटिंग. तर 100% तुमचा मोबाईल स्लो प्रॉब्लेम पूर्णपणे नाहीसा होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला मोबाईल रिलेटेड अजून काही नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.